नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. आज बाकी काय नाही करायचं आहे, पहिला आता कढी वगैरे लावून घ्यायची जराशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं साहित्य आणलं, कढी वगैरे सगळं साहित्य घेऊन आलं. हा रोलर आहे जो म्हणजे दाखवतो, हा जो रोलर आहे तो इथे फिट करायचा आहे या ठिकाणी. सो असा कुठेतरी ते फिट होईल. हो, चला एक एक काम करून घेऊया. हा इथे ॲडजस्टमेंट करावं लागेल मला, कारण हा डिस्टन्स खूप कमी आहे, त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून मला ह्या अँगलला फिट करावं लागेल आतल्या बाजूने. पण ठीक आहे, होऊन जाईल, करेन. आणि सध्या हे आणलेल्या आहेत सगळ्या गोष्टी, म्हणजे वेल्डिंग बिजागर वगैरे सगळे आहेत हे बघा. सो पहिला आधी तिथे खांब घालून घ्यायचं आहे पहिला, आणि त्याला सिमेंट वगैरे घालून त्याला ते फिक्स केला पाहिजे. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे. सो आता तेवढ्या मापाचा खांब बघायला पाहिजे. चला खांब बघूया. त्या गेटची हाईट 4 फूट आहे. सो आपल्याला निदान 5 फुटाचं तरी बघावं लागेल सी चॅनल खांबासाठी. बघू कुठे मिळतं काय. याच्यात इथे थोडे चॅनल ठेवलेत जे जुने कटिंग करून एक्स्ट्रा होते ते, त्याच्यात कुठे आहे का बघू 5 फुटाचा. हे दोन्ही 5 फुटाचे आहेत, तिन्ही 5 फुटाचे आहेत. आणि हा पण एक आहे बनवलेला, पण तो वापरेन मी दुसऱ्या कामासाठी, जो दुसरं गेट आहे त्याच्या लॉकसाठी वापरेन हा. पण सध्या तरी हा घालून घेईन. छोटं गेट तरी पहिलं कंप्लीट करू. मोठ्या गेटला ट्रॅक बांधावं लागेल मला. तो ट्रॅक बांधल्यानंतर मोठा गेट करावा लागेल. पण सध्या तरी हे छोटं गेट आहे ते करून घेतो. हा आहे, पेंट पण केलेलं आहे, सो टेन्शन नाही, डायरेक्ट घालू शकतो आपण. आता 4 फूट वरती ठेवून बाकीचा खाली घालता येईल. चला चला, आपला अवतार तयार आहे. घेतली पिकाव कॅमेरा. चला काम स्टार्ट. मजुरी हे बघा, इथे खोदायचं आहे. इथे बरोबर ह्या भागात इथे एवढं खोदायचं आहे. थोडंसं सिमेंट करायचं, कारण बाजूला आवळ्याचं झाड आहे, सो पाळ मिळू शकतं. बघू कसं काय ते. आणि मगाशी बोललो तेच झालं, खाली पाळ पण मिळालं छोटंसं, पण ते कट केलं मी पाळ. आणि परत जसं काढलं तसं खाली शेवटी काळं कातळं लागायचं ते लागलंच. त्याच्यामुळे आता इथून पुढे खोदता तर येणार नाही. जेवढं जमेल तेवढी माती काढून घेतो थोडीशी, कारण खालचा काळा दगड फुटणारा नाही आहे. त्याच्यामुळे आता काय करावं लागेल, हा खांब जो आहे त्याला सपोर्ट द्यावा लागेल. चला करून घेऊया ते काम. काय झालं आहे की बाजूचा रॉड आहे जेवढाच तेवढा झाला आहे प्रॉपरली, आणि खाली खडक लागला, त्याच्यामुळे काय खाली जाणार नाही. त्याच्यामुळे आता पहिल्यांदा बिजागर त्याला वेल्डिंग करून घेतो ह्या रॉडसाठी, आणि व्यवस्थित फिक्स करतो. नंतर त्याला होलपास मारून घेतो, म्हणजे ते डायरेक्ट फिटिंग करता येतील मला तिथल्या खांबाला. चला आता हा रॉड म्हणजे आता सी चॅनल आणि गेट ॲडजस्ट करून घेतो आणि मार्किंग करून घेतो पहिल्यांदा सेम डिस्टन्सवर. आणि त्याच्यानंतर तिथे लावून घेतो आता बिजागर, जी वेल्डिंगची बिजागर आहे तीच. पहिल्यांदा ह्याला लावून सी चॅनल लावून घेतो, त्याच्यानंतर दुसऱ्याला लावून घेतो. ते हातोडी पकडली, कारण काय माहिती आहे, वेल्डिंग स्पॉट मारलं की लगेच ती लोखंडी बिजागर लगेच गरम होतात. ते एक, परत ते होलपास एक लगेच गरम होतं. त्याच्यामध्ये हातात पकडून नाही जमत, एकतर पकडीने पकडावं लागतं, नाहीतर मग असं काहीतरी जुगाड करावं लागतं. आणि त्याची ती आर्थिंगची लाईन आहे ती आहे कमी, त्याच्यामुळे ते सतत इकडनं तिकडे करावं लागतंय. तर याला तर झाले लावून, आता लावतो गेटला वेल्डिंग. पण काय झालं, पकडायला कोड नाही आहे इथे, माझं मिस करतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की मग खाली काहीतरी दगड ठेव किंवा असं काहीतरी ठेव, असं करून मग ते ॲडजस्ट करून मग वेल्डिंग मारावं लागतं.
कोणतरी पकडायला असेल कसं चल पकड 2 मिनटं मारून देतो असं होता. तर आता ते नाही आहे, तर बघू कसं काय होतं आहे ते विषय. आता ह्याचं पण वेल्डिंग मारून घेतलं आहे सगळं आणि आपलं आता काम बऱ्यापैकी कम्प्लीट झालं आहे. चला हे एकतर झालं कम्प्लीट. आता याला रेड ऑक्साईड मारायचं नंतर थोड्या वेळाने आणि तो सुकला की मग मारून घ्यायचा आहे ब्लॅक कलर. ते आज नाही करणार, नंतर करून घेईन. आता का हा गेट काय घासत बसणार नाही, वेल्डिंग स्पॉट तो काय बाहेर राहणार आहे का, शो आयटम नाही आहे तो, त्याच्यामुळे एवढं त्याचे हे नाही करणार आहे, घासून वगैरे नाही घेणार आहे, डायरेक्ट फिट करून घेईन. चला हे कम्प्लीट करून घेतो आणि बाहेर जाऊन त्याची टेस्ट घेतो व्यवस्थित वर्क होतो का आता हाईटला, कारण तिथे चिऱ्याचं बांधकाम केलं आहे त्याच्यामुळे काय विषय खाली घासेल न घासेल त्याच्यानुसार ॲडजस्ट करून मग ते मला साईडला होलपास मारावे लागतील शेवटच्यात. हे होलपास मारलेत मी, तर ते जाऊन बघतो आणि पुन्हा चेक करतो एकदा. चला गेट तयार करून झाला, आता तिकडे टेस्ट घेऊया. म्हणजे सपोर्ट जास्त टाकलेत, कलर काम करायचं आहे, फक्त आता व्यवस्थित चालतं आहे की नाही तेवढं चेक करायचं आहे आणि बघू मग चालायचं. समोर पण सनसेट छान होतं. चला टेस्ट करू. इथून दिसतंय ओके. लेवल आले अजून काढायचे तरी सुद्धा इकडे ठोकल्यावर एवढं फिटिंग होणार इथे थांबतंय. ओके डन. आता इथे सिमेंट फ्रेम मारून दिली जाईल. झालं आहे बरोबर. फक्त आता काय कलर काढायचं आणि फिटिंग करायचं आहे. इथली उगाच काढल्याची वाटायला लागले आता. हे बघा असं दे नाव दे, काय विषय ना. झाडाला इकडे तात्पुरतं करून बांधतो. चलो बाहेरची कामं आटपलीत, गेट बनवून तिथे ठेवलं आहे. जायचं आहे आपल्याला जरासं बाहेर, म्हणजे नापण्यात जायचं आहे. तर त्याच्या अगोदर सगळं आवरून घेतो. ते गेट तिकडे बनवलं आहे, एक ऑर्डरचं आहे ते पण बनवून ठेवलं. आणि आता जरा घ्यायची आहेत एका ठिकाणी जाऊन मापं, तिकडच्या घरची थोडीशी मापं घ्यायच्यात, ते जाऊन करून येतो. त्याच्या अगोदर सगळं आईचं आवरून घेतो. खूप तहान पण लागली, भूक पण लागली. पाणी पण सगळीकडे घालून घेतलं आहे बघा. चला ते सगळं पसारा होता मग अशी वेल्डिंगचा वगैरे सगळा, तो सगळा एका बाजूला ठेवला आणि मांजराने आरसा पाडला, फुटला आहे. ते आता घेऊन गेला पाहिजे. चला आता आईला आंघोळ वगैरे आहे तर तिची घालून घेतो. मोबाईल पण चार्जिंगला लावतो, कारण बॅटरी झाली आहे लो भरपूर. चला आवरतो घरातला आता. तर मंडळी आता सगळी कामं आवरलेत आणि मी चाललो आहे गावडेकडे, म्हणजे नापणेला. चला आता बाईकने जातो आहे, आणि ही बाईक इथून वर चढणार नाही रस्त्यामुळे, त्याच्यामुळे आपलं जुनं ते सोनं घेऊन जाऊया. चला भेटूया आता वाटेत.
मी गावड्यांच्या घरी पोचलो तर ऑलरेडी या शेतकरी मित्रांची खूप चर्चा चालू होती आणि मला पण खूप शिकण्यासारखं मिळालं. एकतर जुन्या आठवणीसुद्धा त्यांच्या म्हणजे कदम काकांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या आमच्या बैलाविषयी वगैरे. ते तुम्हाला कुठच्यातरी एका व्हिडिओमध्ये सांगेन नक्की मी. आणि त्यांच्या शेतीविषयक चर्चा ऐकून असं खूप बरं वाटलं आणि शेवटी जेवणाची वेळ झाली. तर आता जेवून घ्यायचं आहे मस्तपैकी. छान त्यांनी बनवलं जेवण आणि गेल्या गेल्या मी सूप पिलेला ते पण सांगायचं विसरलो. हे बघा सगळ्यांनी असं मिळून जेवण केलेलं इथे आणि खरंच खूप दिवसांनी असं खूप जणात असं शेतातल्या घरात बसून जेवायला खूप छान वाटत होता. मस्त वडे वगैरे बनवलेले, चिकन बनवलेलं, थोडं मटण बनवलेलं. पण आमची बाजूवाले आमची व्हेज होते व्हेज, आम्ही नॉन व्हेज. आणि मस्तपैकी सगळं आवरलं आणि जेवण तर खूप छान झालं आहे. हे बघा म्हणजे टेस्ट केल्या असं वाटलं हां खूप छान आहे, मस्त. लोकांनी बघितले दिवसाचे काचेचे फूल, आम्ही आता रात्री एक्सप्लोअर करतो आणि सोबतीला चलो जाऊया. भूतं दिसली तर बेस्ट, थोडेसे गप्पा बिप्पा मारून येतो मग भूतांबरोबर. वाजलेत 11:30, 11:26 आणि आम्ही आलो आहोत काचेच्या पुलाकडे. लाईट वगैरे तर चालू आहे इकडे, बघूया कोण आहे का इथं. गाडी तर दिसते. कुठे ऑफिस तुमचं? डॉग आहे. असं नको चल आपण खाली लाईट आहे ना इकडे. तेव्हा काचेचं पूल रात्री नाही तेवढीच आहे लाईट, तेवढीच आहे. आलो आता आपण काचेच्या पुलाकडे आणि ते लाईट्स आहेत. हो झाले सेन्स झाले, सेन्सर आहेत. ह्या 2 बंद झाल्यात लाईट, 3 चालू आहे. खालचं काय नाही दिसणार एवढं, क्लिअर नाही दिसणार. चला रात्रीचं बघायचं होतं, शो बघितला. आता काय सेल्फी काढू शकत नाही, काय दिसत नाही शो. चलो जाएंगे वापस. इकडे नेटवर्क नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. आता इथनं लाईव्ह करता आलं असतं. रात्रीचा येऊन का फायदा नाही, खालचं काय दिसत नाही, फक्त ब्रिज बघू शकता रात्री आलात तर. इथलं बेडूक मामा पुढे गेला आहे इकडे ड्रॉइंग नाही. पण CCTV असलेला चांगला आहे ना, कोण येतं जातं ते तरी कळतं. पण ते तिकडेच बघतात. हा CCTV इकडे बघते, तो तिकडेच लॉक असतो. चला आता जाऊया घरी, बस झाला टाईमपास. चला वॉटरफॉलकडून ह्यांच्या घरी आलो तर ते म्हणाल की इथे बिबट्या येऊन गेला. तर म्हटलं बघूया तरी. म्हणून हे बघा डिटेल्ससहित मी इथे मेन्शन केले, तारीख टाईम ठेवला आहे. आणि बघा यांच्या घरात हा बघा बिबट्या येतो आहे. म्हणजे ही लोक किती रिस्क घेऊन शेतकरी कामं करतात, राहतात. हे बघा बिबट्या आला आहे आणि त्यांच्या गोठ्यात गेला तो मागच्या. आणि जशी त्यांना चाहूल लागली तशी त्याने बाहेर आली, तसं तो पळाला तिथून. हा बघा इथून आता परत जाताना दिसेल. गाडी जाम वाटतो. चला चला करा आराम.
तर मंडळी जाऊन वगैरे आलो आणि मधला जो रस्ता आहे ना त्यांच्यापासून रात्री सुनसान असतो. आणि एक मी फुटेज टाकलं आहे बघा बिबट्याचं. तर त्यांच्या घराजवळ तो बिबटा दिसला होता. त्यांच्या CCTV कॅमेऱ्यात तो कैद झाला होता. सो बघा अशा ठिकाणीसुद्धा शेतकरी राहतात आपल्याकडचे. सो वन विभागाने पण जरा काळजी घ्या. बिबटे गवेरेडे यांची आता वस्तीत पण यायला लागलेत. चला मी आता पोचलो आहे घरी. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला आता मी पण आवरतो, फ्रेश वगैरे होतो आणि झोपायला घेतो. हे आता मी आलोच बाहेर आला. चला मी आता घेतो झोपायला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हो रोजचंच सांगणार, इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हो कमेंट करायला विसरू नका.